एपीएमसी बाजारामध्ये सध्या सगळेच मराठा बांधव वास्तव्याला आहेत। पहाटे 4 वाजता ते या ठिकाणी पोहोचले, वाशीत दाखल झाले आणि त्यानंतर आता त्यांच्या आरामाची ही वेळ आहे। 9 वाजता बरोबर पुन्हा एकदा एक सभा होईल आणि त्यानंतर शिष्टमंडळ जरांगे पाटलांची भेट घेईल आणि या सगळ्यानंतर जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। मुंबईच्या वेशीवर सध्या मराठा आंदोलकांचं हे वादळ धडकलेलं आहे आणि आज थेट मुंबईत आझाद मैदानाकडे मनोज जरांगे पाटील कूच करणार आहेत। वाशीमध्ये त्यांचं आपण बघितलंय भव्य असं स्वागत झालेलं आहे। मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव यावेळेला सहभागी असलेले पाहायला मिळाले। जेसीबीमधून फुलांची उधळण जरांगे पाटलांवर करण्यात आली होती। तर ही काही आपण लाईव्ह दृश्य बघतोय। 20,000 मराठा बांधवांसाठी ही चहा नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे। एपीएमसीच्या बाजारामध्ये ही व्यवस्था करण्यात आलेली आहे, कारण मोठ्या प्रमाणावर संपूर्ण महाराष्ट्रभरातून मराठा बांधव आंदोलक हे सध्या वाशीतल्या एपीएमसी बाजारामध्ये आलेले आहेत आणि त्यासाठीच कालपासूनच एपीएमसी बाजार बंद ठेवण्यात आलं होतं। आणि या सगळ्यावर काल रात्री जरांगे पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली होती पाहूया। तो मुख्यमंत्री किंवा त्याच्या सचिवालय किंवा कुठल्या सिस्टम मंडळाकडून फोन वगैरे काय आलता आपल्याला? आलता येणार आहेत म्हणून म्हणलं वाशीला आहे आता। कुठे येणार आहेत बोलले? कुठं मध्ये येणार म्हणलं, मध्ये नाही, माझ्या सगळं लाखानं लोक आहेत, महिला माता माऊली उपाशी लोक आहेत। बघा त्या टेम्पोत कसे लोक झोपलेत आमचे उपाशी। हे ठेवून तुमचेच बोला, तुम्हाला काय जेवण खाऊन येतात घरून? म्हणजे वाशीला आपली त्यांची भेट होणार आहे? हा, त्यांना सांगितलंय, मग थांबणार आहेत का जाणार आहेत मला नाही माहिती। काय वाटतं तोडका काही निघेल? आता वाचल्याशिवाय काय नाही सांगू शकत। त्यांनी काय आहे त्यांचं कसला निर्णय आहे काय बघायला लागेल ना, निर्णय कोणचा आहे काय। दरम्यान त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत मनोज जरांगेंच्या आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या ही प्रमुख मागणी आहे जरांगे पाटलांची। 54 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। सर्वांना तात्काळ प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी जरांगे पाटलांची आहे। नोंदी सापडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र द्या अशी मागणी देखील जरांगे पाटलांची आहे। नोंदी सापडलेल्यांच्या सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी कायदा करा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। मराठा आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या। आंदोलनादरम्यान झालेले हे गुन्हे मागे घेण्याची त्यांची मागणी आहे। तर ह्या काही प्रमुख मागण्या आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या आणि त्याच मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचा हा मोर्चा सध्या मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। गेल्या काही महिन्यांपासून जरांगे पाटील आंदोलन करतात, उपोषण करतात आणि आज त्यांनी शेवटी मुंबईत येण्याचा हा निर्णय घेतला। गेल्या 7 दिवसांपासूनचा त्यांचा हा प्रवास आता मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलेला आहे। आज 9 वाजता बरोबर सकाळी सभा होईल आणि ती सभा झाल्यानंतर एक सरकारचं येणारं शिष्टमंडळ, त्या शिष्टमंडळासोबत जरांगे पाटील चर्चा करतील आणि त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। जरांगे पाटील यांचा पायी मोर्चा सध्या मुंबईच्या वेशीवर धडकलेला पाहायला मिळतोय। मुक्काम आहे आणि या ठिकाणी खाली समाज बांधवही मोठ्या संख्येने जमायला सुरुवात झालेली आहे। त्यांची नक्की काय भूमिका आपण जाणून घेणार आहोत। मनोज जरांगे पाटील इथं आलेले आहेत। आरक्षण आणखीन म्हणजे जीआर देण्यात आलेली नाही, त्यांच्याकडे मात्र शिष्टमंडळ भेटणार आहे, काय भूमिका आहे? साहेब, सांगण्याचा उद्देश एवढा आहे की आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हटणार तर नाही। जोपर्यंत पाटील मुंबईमध्ये आहेत, जरांगे पाटील, तोपर्यंत कुठलाही मराठा समाजातला आलेला एकही व्यक्ती मुंबई सोडणार नाही। ही आमची भूमिका स्पष्ट आणि स्पष्ट राहणार आहे। तुम्ही काय? पाटलांनी जी निर्णय घेतलेला आहे त्यातला एकही मराठा माणूस किंवा एकही आमचा जो समाज आलेला आहे, एकवट झालेला आहे, तो कदापि माघारी आरक्षण घेतल्याशिवाय एकही इंच माघारी शिरणार नाही। ही आमची मराठा समाजाची स्पष्ट भूमिका आहे। तुम्हाला काय वाटतं सरकारने काय भूमिका घेतली पाहिजे? सरकारने भूमिका जे पाटील म्हणतात त्याप्रमाणेच घेतली पाहिजे, कारण का कुणबीतून ज्या काही नोंदी सापडत आहेत, गेले 1-2 महिने पाटील ज्याप्रमाणे म्हणतात की ज्याप्रमाणे सरकारने व्यवस्था लावली आहे कुणबी नोंदी शोधण्याची, तर त्या कुणबी नोंदी सापडत आहेत, तर ओबीसीतनं कुणबीला म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळावं ही पाटलांची भूमिका योग्य आहे आणि यासाठी सर्व मराठा समाज त्यांच्या मागे एकजुटीने उभा आहे आणि नक्कीच याच्यापुढे आम्ही मुंबईतही पोहोचू आणि मुंबईतही पोहोचू आणि आम्ही आरक्षण घेऊनच दाखवू, हे या सरकारला आम्ही नक्कीच घेऊन दाखवू। तुम्हाला काय वाटतं? नोंदी सापडलेल्या ज्या आहेत त्या त्यांच्या दस्तऐवजामध्येच आहेत, हे तर कुणी तयार केलेले नाही आहेत, त्यामुळे हे लपवायचं काय कारण नाही। पाटलांच्या म्हणण्यानुसार ज्या काही नोंदी सापडले त्यानुसार त्यांनी आरक्षण दिलं पाहिजे। आता झालं भरपूर झालंय, प्रत्येकाने फसवणूक केलेली आहे, सत्तेत आलेत, सगळे पक्ष सत्तेत येऊन गेलेत, सगळ्यांनी गोड बोलायचं, देऊ
चाललंय, चर्चा चालू आहे, बघू, प्रयत्न करतोय, देतो, असं करतो, तसं करतो. पण ह्या वेळेला मिळालंच पाहिजे. 100% घेतल्याशिवाय रिटर्न जाणार नाही, नाही म्हणजे नाही. आमचाही निर्धार पक्का आहे. यावेळेस आरक्षण घेतल्याशिवाय आम्हाला परत जायचंच नाही. बरेच सरकार येऊन गेले पण कुणी आजपर्यंत ठोस निर्णय घेतला नाही. कायम सातत्याने मराठी समाजाची फसवणूकच केली. आज आता थांबा, मराठी समाजाचा अंत पाहू नये त्यांनी. या आरक्षणाची आम्ही जाणारच नाही, हा आमचा ठार निर्धार. आरक्षण घेतल्याशिवाय जाणारच नाही म्हणतायत, तुम्हाला काय वाटतं? माझं असं मत आहे की एकनाथराव शिंदेंनी त्यांना नक्कीच. तर आपण ह्या सगळ्या मराठा आंदोलकांच्या ह्या प्रतिक्रिया ऐकतोय. आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे.